नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. मुलीच्या अपहरणावरून वाद होऊ नये यासाठी शासकीय कर्तव्य बजाविण्यासाठी गेलेल्या पोलीस हवालदारासह होमगार्डला मारहाण झाल्याची घटना ठाणेपाडा येथे घडली. या प्रकरणी 5 जणांसह इतर त्यांच्या मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यरात्री धुमाकूळ घालत चोरट्यांनी एकाच गावात 4 घरफोड्या केल्याची घटना नांदरखेडा गावी घडली. यात सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण 3.5 लाख रुपयांचा ऐवज लांबिला आहे. या प्रकरणी अनोळखींविरुद्ध सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक प्रकल्पावरून अनेक ग्रामपंचायतींचा पाणी पुरवठा योजना तसेच शेतीसाठी दिले जाणारे पाणी लक्षात घेता येत्या काळात शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेता तापी बुराई योजनेच्या पाईपलाईनमधून ठाणेपाडा शिवारातून एक पाईपलाईन विरचक प्रकल्पात नेऊन ही समस्या सोडवावी असा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तापी पाटबंधारे महामंडळाकडे हा प्रस्ताव देण्यात येणार असून त्यास मान्यता मिळण्याकडे आता लक्ष लागून आहे. सीबीएसईच्या 10वीच्या निकालात नंदुरबारच्या केआर स्कूलच्या 2 विद्यार्थ्यांनी 95% अधिक गुण मिळविले, तर शहाद्याच्या महावीर स्कूलच्या 9 विद्यार्थ्यांनी मराठी विषयात 100 पैकी 100 गुण मिळविले. सीबीएसईचा 10वीचा निकाल बुधवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. रेशन कार्ड धारकांसाठी सरकारने मोठा दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे. यानुसार कार्ड धारकांना एकाच महिन्यात तिप्पट धान्य देण्यात येणार आहे. एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्यांचे धान्य एप्रिलमध्येच वितरित करण्यात येणार आहे. पुढील 2 महिने धान्य घेण्यासाठी रेशन दुकानदारांकडे जाण्याची गरज भासणार नाही. तळोदा तालुक्यातील बोरद येथे वाढती लोकसंख्या आणि 42 गावांचा विस्तीर्ण परिसर लक्षात घेता ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्याची मागणी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. यात बुधवारी तापमानाने 40°C टप्पा ओलांडत 41°C पोहोचला. त्यामुळे दुपारच्या वेळेत शहरातील रस्ते, चौक आणि बाजारपेठा ओस पडत आहेत. दरम्यान दुपारच्या वेळेत दुकाने उघडी असली तरी ग्राहकांची संख्या अत्यल्प असल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावर दरवर्षी होणाऱ्या चैत्र नवरात्रोत्सवासाठी जिल्ह्यातून हजारो भाविक रवाना होतात. यंदा 25 मार्चपासून भाविक सप्तशृंगी गडाकडे रवाना होत होते. यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगाराने विशेष व्यवस्था केली होती. यातून आगाराने तब्बल 16,000 भाविकांची वाहतूक करत वाढीव उत्पन्न कमावले आहे. आखाती देशांतील युद्धामुळे आयात घटल्याने कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे पॉलिमर, प्लास्टिकचा दर दुप्पट झाला आहे. परिणामी पीव्हीसी पाईप, प्लंबिंग साहित्य, मल्चिंग पेपरसह ठिबक सिंचन सेटमध्ये भाववाढ झाली आहे. कच्चा माल महागल्यामुळे प्लास्टिकच्या दरात तब्बल 75% वाढ झाली आहे. प्लास्टिक उपकरणाच्या वाढत्या किमतीमुळे शेतकरी आणखीच हवालदिल होत आहेत. राज्यात यंदाही इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन पद्धतीनेच राबविली जाणार आहे. विद्यार्थ्यांना अचूक व सुलभ प्रवेशासाठी शाळांमध्ये मार्गदर्शन केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास मदत केली जाणार आहे. तंत्रज्ञानाच्या युगात काही वर्षांपासून सरकारी कामेही सुटसुटीत होत आहेत. देशभरातील आरटीओ कार्यालये पूर्णपणे ऑनलाईन प्रणालीशी जोडली गेली असून नागरिकांना आरटीओच्या पायऱ्या चढण्याची गरज उरलेली नाही. सारथी आणि वाहन 4.0 या 2 डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून 105 सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे पारदर्शकता वाढून नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने आरटीओचे कामकाज अधिक वेगवान करण्यासाठी सारथी आणि वाहन 4.0 ही 2 केंद्रीकृत सॉफ्टवेअर्स विकसित केली. प्रणालीवर उपलब्ध आहे. त्यामुळे कोणत्याही राज्यातून अर्जाची स्थिती आहेत. संपूर्ण देशातील डेटा या तपासणी आता सोपे झाले आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी अंगाची लाहीलाही होत असून उन्हाचा पारा चांगलाच चढला आहे. कमाल तापमान 40 पार गेले आहे. विशेषतः सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा धोका असून हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. आज कमाल तापमान 38-43 अंशापर्यंत राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात आणखी 2-3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे तापमान 40-43 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सरकारने राज्यांना अतिसंवेदनशील जाहीर केले आहे. यात नंदुरबार, धुळे जिल्ह्यांचाही समावेश आहे. नंदुरबार येथील ABRSM संलग्न महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग जिल्हा शाखा नंदुरबारतर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त महारक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात शिक्षकांसह विविध क्षेत्रातील दात्यांनी रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श निर्माण केला. शहादा तालुक्यातील कोठली येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती यांची 135वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी निबंध, चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने ST बसला धडक दिल्याची घटना नवापूर तालुक्यातील निमदर्डा फाट्याजवळ घडली. यावेळी बस चालकाने प्रसंगावधान दाखल बसवर नियंत्रण मिळविले, तर वाहकाने प्रवाशांना धीर दिल्यामुळे बसमधील 19 प्रवासी सुखरूप बचावले आहे. या अपघातात बसच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार शहरातील नेहरू चौकाजवळ असलेल्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी आयोजित अखंड नामजप यज्ञ सप्ताहात सेवेकऱ्यांनी गुरुचरित्र पारायण, गणेश याग, मनोबोध याग, नवचंडी याग, मल्हारी याग, स्वामी याग, रुद्रयाग यांसह विविध हवन विधी केले. तसेच अखंड वीणावादन, अखंड सारामृत वाचन आणि अखंड माळ जप यांसारख्या उपक्रमांमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दानपेटीतील रोकडेसह CCTVचा DVR लांबवल्याची घटना प्रकाशा येथे घडली. अन्नपूर्णा मातेच्या मंदिरात चोरी झाली असून या प्रकरणी अनोळखींविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहादा तालुक्यातील लोंढे येथील जितेंद्र विजय जाधव यांच्या घरासमोरील अंगणात उभी असलेली त्यांची दुचाकी क्र MH 39 AE 6656 व अशोक कृष्णा जाधव यांची दुचाकी क्र MH 19 AL 4022 या दोन्ही दुचाकी चोरी करताना 3 जण मिळून आले. याबाबत जितेंद्र जाधव यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गजेंद्र राजेंद्र मोरे, पवन सुखदेव ठाकरे, नागेश मंगल मालचे राहणार निंभोरा तालुका शहादा या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेड कॉन्स्टेबल बहादूर भिलाला करीत आहेत. जेवण बनवून देण्यास उशीर झाल्याच्या कारणावरून लाकडी दांडक्याने मारहाण करीत पत्नीला जखमी केल्याची घटना नवापूर तालुक्यातील रायपूर येथे घडली. या प्रकरणी पतीविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.